म्हणजे इतका उच्चतम भाव, नित्यसिद्ध भाव, सगळे भाव जे आहेत, किती भाव आहेत ते येतील पुढे, जसं वात्सल्य रस, माधुरी रस, दास्यरस सगळं आलंय. हे सगळे भाव ज्याच्यात कुठून भरलेले आहेत 100% त्या ह्या गोपिका नित्यसिद्ध, केव्हाही रेडी. ह्या नित्यसिद्धा गोपिकांना विरह सहन कधीच झाला नाही. नित्यसिद्ध म्हणजे इतकं अफाट प्रेम होतं भगवंतावर, इतका भाव होता विकसित झालेला, की ज्यांना विरह भगवंताचा एक क्षणाकरता नको असलेला अशा गोपिका नित्यसिद्धा. म्हणजे एक क्षणाकरताही निदान आपण एवढं तर लक्षात घेऊ, अखंड स्मरण असलं पाहिजे आम्हाला, अखंड स्मरण, नित्य स्मरण. मग कधी आम्ही चुकणार नाही भगवंताच्या गोष्टीसाठी, कधी चुकणार नाही, कोणी आडवं येणार नाही, कारण आम्ही नित्य स्मरणात भगवंत ठेवीत नाहीत. हे आमचं वैशिष्ट्य आहे. त्या नित्यसिद्धा स्मरणामध्ये नित्यसिद्ध असलेल्या विरह कधी सहन होत नाही. व्रजांगणाच्या मनात जो कृष्ण अनुराग होता, प्रेम होते, ते कधीच कमी झाले नाही ह्या नित्यसिद्धा गोपिकांचं. दुसरे नाही, कधीच प्रेम रत्तीभर कमी झालं नाही. तो करो न करो रत्तीभर, हे पा अशी ताकद लागते. काही हो, आमच्या जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ, प्रारब्ध उलट सुलट हो, किती संकट येऊ, कुठलाही भाव भगवंताच्या प्रती थोडाही कमी होता कामा नये. प्रेम की भगवंतानं माझं वाटोळं केलं म्हणून झालं, भगवंताची कृपा कमी झाली, हा भाव येताच कामा नये. कधीच कमी होऊ नये प्रेम, कधीच. मिलनाची ओढ नेहमी असे. एकदा भेटली की आपलं संपलं की नाही. अरे आपलं तर पोळी, पहिली पोळी खाण्याकरिता जो असुसलेला जीव होता, पुरणपोळी, चौथी पोळी खात असताना तर बापा बापा नको नको नको, आता उलटी होईल. आपलं असं डाऊन 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 होत जातं. वस्तूवरील, विषयावरील, व्यक्तीवरील प्रेम डाऊन होतं. अरे एखादा मुलगा शाळेतून आला आणि लहान मुलगा एक कवटाळला, आईला खुश, आई वा 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 वा, त्याला चिटकून घेते, आला का बाळ, आला आला आला. त्या बाळाला वाटतं काय आई प्रेम करते. मग ती कुठेही चालली की ते चिटकतं, हे हट म्हणले मला काम करायचं. लगेच क्षणात कमी होतं प्रेम. मिलनाची ओढ नेहमी असे, व ह्या वंशी नादाने तर शिगेला पोहोचली, क्लायमॅक्स. वंशी नादाने काय केलं, आधीच नेहमी असणारी ओढ आता अनकंट्रोल झाली, शिगेला पोहोचली. त्यांनी काय झालं, भगवंताला हे दाखवायचंय. काय विसरले पाहिजे पुन्हा तुम्ही, तुमचा देहभाव विसरला पाहिजे, तर मिलनाची तुम्हाला ओढ आहे. म्हणून आपोआप दैन्य, लज्जा, कुलशीलता, हा भाव, भय सर्वांचा त्याग झाला. मी या घरची सून आहे, मी या घरची कन्या आहे, मी तरुण आहे, रात्रीचा प्रहर आहे आणि निघून गेली तर काय होईल, कुलवधू आहेत आम्ही, पतिव्रता आहोत, कोणाच्या तरी आहोत. हे सगळे भाव नष्ट झाले पाहिजेत. भगवान म्हणतात फक्त मी 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 मी, संपलं. तुम्ही कोणाच्याही कुल कोणा नाठवे हा, कोण कुळ याती. तुकाराम वर्णन करतात, मी कुठल्या कुळातली आहे, कुठल्या जातीची आहे, काय माझ्यावर ते रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, विसरल्या. आपण विसरतो का, केवळ भगवंताला विसरतो आपण.
भगवंत सोडून काहीही विसरत नाही. भगवंताला विसरतो. इझिली गोष्ट तीच आहे भगवंत विसरण्याची. कुठलाही आम्ही काही गोष्ट विसरत नाही. भक्तीमध्ये कधी प्रवेश होईल ते पहा, आपला टॅली करा. अरे गोपिकांचा भाव तुकाराम करा. याती कुळ माझे गेले विसरुणी, श्रीरंगा वाचुणी आननेने. याती कुळ माझे गेले विसरुणी. मी कधी गवळणी घेतल्या नाही. आता निरूपण करील केव्हा? कारण जोपर्यंत भक्ती मी निरूपण करत नाही तो पण गवळणीला हात घातला नाही. हे बाजारात जे चाललेत गवळणीचे वर्णन नाहीत. गोपिकांचं वर्णन इतक्या सिंपल रीतीने होऊ शकत नाही जे आज जगात चाललंय. त्याच्यासाठी आत्ता तुम्हाला मी थोडक्यात सांगायलो सगळं हे प्रसंग, कारण तुम्ही 104 तास पुढे आलेला आहात. आपोआप दैन्य लज्जा सुटली पाहिजे. म्हणून म्हणतात ना, बाप्पासाहेब म्हणायचे साधकाला काय 4 गोष्टी नसल्या पाहिजे. काय काय? भीड, भय, लज्जा आणि संकोच. 4 गोष्टी नसल्या पाहिजे. ज्याला 4 गोष्टी आहे तो साधक होऊ शकत नाही आणि भक्त तर नाहीच नाही. अरे मीरा राजराणी आहे. मीरा सडकेवर नाचली आणि तेही सगळे तिचे फॉलोअर पाहिले का कसे होते? दाढीवाले, चटावाले, कधी टूथब्रश घेतला की नाही माहिती नाही, आणि सगळे डमरू ढोल वाजवत फिरले तिच्याबरोबर. मेवाडची महाराणी लज्जा सोडून हे करते. मी एका फार मोठ्या महाराजाला म्हणलं, महाराज अहंकार किती असतो? नाव घेत नाही. घेतो, हरकत नाही. किशोरजी व्यासना बोललो, कारण अवघड काहीच नाही. ज्या वेळेस म्हणलं मेवाडची महाराणी राजराणी आपलं वैभव विसरून जे रईदास जे चांभार आहेत त्यांच्या चरणाशी लोळण घेते, त्यातून मीरा प्रगटते म्हणलं. तेव्हा मीरा प्रगटते. इतकं विसरावं लागतं. काय बरोबरी आहे? मेवाडची महाराणी. अरे पालखी शिवाजीचं चरण पडत नाही. आताच्या भाषेत कारशिवाय खाली उतरत नाही, विमानाशिवाय चालत नाही. आताचं जर वर्णन करायचं तर ज्या वेळेस ही मेवाडची महाराणी आपलं वैभव विसरून एका रैदास सांभाराच्या चरणावर लोळण घेते, तिथून मीरा प्रगटते. आणि हा भाव शक्य होत नाहीये म्हणून कोणी भक्त जन्मत नाही आणि म्हणून कोणी संत जन्मत नाही. दैन्य, लज्जा, कुलशील भाव, भय सर्वांचा त्याग झाला पाहिजे. सर्वांचा त्याग. ह्या लीलांचा नायक स्वतः भगवान आहे. या लीला करायला लावतो. का विसरायला लावलं? की लज्जा, भीड, भय, संकोच विसरायला लावल्या गोपिकांना. एक एक उदाहरण टेस्टिंगचं आहे. काल आपणही टेस्टिंग घेतलं तिथे. आता हे सगळे तुम्ही आपसात चर्चा करा, मी आता बोललो नाही. कालचा प्रोग्राम सगळा टेस्टिंगच होता. आज दोघेही परेशान झाले. इथे प्रत्येक क्षण भगवंतांनी टेस्ट केलेला आहे सर्वांचा. सोपं आहे का भक्ती द्यायची? खैरात नाही आहे वाटून टाकायची. कोणालाही द्या, केव्हाही द्या. धोंडे खायला आले म्हणून देऊन टाका असं नाही. म्हणजे इथे धोंड्याचा संबंध नाही. व्रजभूमीत भय सर्वांचा त्याग झाला. ह्या लीलांचा नायक स्वतः भगवान आहे. भगवान दैन्य, लज्जा, कुलशील भाव, भय किती तुम्ही सोडला हे पाहता. सासू विरुद्ध असते. आपल्याकडे फार सोपं आहे. काय करावं? आमची सासू इतकी खौट चांगला नाही शब्द, खाष्ट आहे, खाष्ट.
खौट चांगलं नाही शब्द. मला कुलकर्णीबाई म्हणतील खौट कुठं शब्द असतो का? खाष्ट म्हणावा, खाष्ट. आमची सासू इतकी खाष्ट आहे की आम्हाला येऊच देत नाही. का माहेरी जाऊ नको म्हणलं तर जात नाहीत का? पिक्चरला जा नका म्हणलं तर सोडतात का तुम्ही? साडी नका परचेस करू तर सोडतात? फक्त भगवानसाठी आपण ओबिडियंट आहोत असं दाखवलं जातं. पोरही तसे, पोरीही तशा, सगळं तसं. कारण भगवान नको आहे ना, जी गोष्ट नको आहे त्यावेळेस सगळ्या नॉर्म्स आणले पाहिजे. आम्ही किती ओबिडंट कुलवधू आहोत, ह्या त्याच्यासाठी ओबिडियंट नाही आहेत. म्हणून गोपिकांशी तुलना कोणी करू शकत नाही. यथा व्रज गोपिकांना, बस एकच वाक्य टाकतात. म्हणून नारद भक्ती सूत्राचं याचंच एक्सपान्शन चाललंय. श्री राधा भगवंताची स्वरूप शक्ती आहे. स्वरूप शक्ती म्हणजे आता तुम्हाला तीन संवित, संधिनी आणि आराधिनी. पण आराधिनीचीच पावर संवित आणि संधिनीला आहे, हे लक्षात घ्या. आणि आराधिनी शक्ती ही सगुण रूपात प्रगट होते, निर्गुण रूपातही राहते. म्हणजे राधा स्वतः सगुण रूपात प्रगट होते, निर्गुण रूपात राहते. संवित आणि संधिनी ही मात्र केवळ राधेच्या रूपातच प्रगट झाल्या तर राहते. म्हणजे ही तिन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे राधा आहे. ज्ञान, कर्म, संवित, संधिनी आणि भक्ती, प्रेम याचा संगम राधा राणी. राधा भगवंताची स्वरूप शक्ती आहे. दोन जागी भगवान विभक्त झाले. लीला करण्यासाठी, सृष्टी करण्यासाठी राधा बनले आणि पुढं असा भाव झाला किती एक दुसऱ्यावर प्रेम आहे, राधा कृष्ण बनली, कृष्ण राधा बनले. हा भाव आहे. दोघं एकाच दोन रूप आहेत. दोन जागी विभक्त झाले लीला आणि क्रीडेसाठी. राधा भगवंताची स्वरूप शक्ती आहे म्हणून तत्वतः कृष्णच आहे. ती तत्वतः कृष्णच आहे. पूर्ण पावर कृष्णाची आहे किंवा कृष्णाची पावरच राधा आहे. लक्षात घ्या, ह्या स्वरूप शक्ती कृष्णाची पावर आहे आणि ती म्हणजे राधा आहे. राधेशिवाय कृष्ण अपूर्ण आहे. लक्षात घ्या, कृष्णाची पावर म्हणजेच राधा आहे. इतकं अभिन्न आहे. म्हणून राधा ही स्वतःच कृष्ण आहे व कृष्णच अनेक भाव रूपांनी व्रज रमणीया बनला आहे. कृष्णाच्या मानस मंदिरातील भाव म्हणजे ह्या व्रजरमणी. राधा ह्या सगळ्या गोपिका, विशेषतः ह्या नित्यसिद्धा, स्वतःच बनला. क्रीडा करायची ना, कोणाशी करावी? मी एकटा आहे. अरे तुम्हाला क्रीडा करायला टुकार खेळणी देईल. ही तुझी बायको टुडू टुडू तुडू तुडू चालायली. हे तुझं खेळणं, हे बाळ तुझं खेळणं, हे आपल्यासाठी झालं. पण भगवंताला खेळायचं असेल तर त्याचे तशाच स्त्रिया, आपल्यासारख्या नाही. कशी होतीस तू, कशी झालीस तू, हे गाणं कधीच कृष्णाने म्हणलं नाही. कृष्णच अनेक भाव रूपानी व्रज रमणीय बनला. अनेक भाव, अनेक, एकेका गोपीमध्ये स्वतंत्र भाव आहेत. राधेमध्ये किती भाव आहेत, विशाखामध्ये किती आहेत, ललितामध्ये किती, आणि ललिता हीच नंतर मीरा बनलेली. लक्षात घ्या, मीरा, ललिता भावातून मीरा उत्पन्न झाली. व्रजरमणी बनला आहे म्हणून त्या कृष्णापासून वेगळ्या राहू शकत नाहीत, एक क्षणासाठी नाही. कारण त्याच्या शक्ती आहेत त्या अभिन्न. त्या स्वतःला मानतात आम्ही कृष्णाच्या अभिन्न आहोत, वेगळ्या राहूच शकत नाही कृष्णाशिवाय. हा विषय समज योग्य नाही तर मलिनता येईल, नाही तर त्या डान्सर वाटतील. मलिनता येईल, मलिन भाव प्रगट होईल, जसं परीक्षितांचं झालं.
आणि एवढं समजून सांगायला शुकाचार्यांना वेळ नव्हता. 7 दिवसात पूर्ण करायचे. म्हणून फार मोठं भांडार आम्ही संपवलं ह्या देशातलं. शुकाचार्याला जर काही निर्माण झालं ना तर रास क्रीडा काय शुकाचार्यांच्या मुखातून समोर आली असती. फार थोडे, म्हणून कुठलाही महाराज रास क्रीडेवर जास्त बोलत नाही. नाहीये भाव. आणि हेही भाव हात राखून सांगितले गेलेले. हात राखून. श्री रूप गोसावी मिनी, रूप गोसावी, उज्ज्वल नीलामणी, नीलमणी, उज्ज्वल नीलमणी हा संस्कृत ग्रंथ लिहिला श्री रूप गोस्वामीनी. हे चैतन्य महाप्रभूकडचे शिष्य आहेत. त्यांनी संस्कृत ग्रंथ लिहिला उज्ज्वल नीलमणी. त्यामध्ये शास्त्रसंमत पक्ष त्यांनी लिहिला. शास्त्राला मान्य असलेला एक पक्ष लिहिला. मिलनापुरती परस्परात एक प्रगाढ आसक्ती होती असं त्यांनी लिहिलंय उज्ज्वल नीलमणीमध्ये. गोपिकांना मिलनापूर्वी परस्परात एक प्रगाढ आसक्ती होती. प्रगाढ आसक्ती. भक्तीमध्ये पहा किती आसक्ती पाहिजे. प्रगाढ आसक्ती. मिलनापूर्वी तीव्र उत्कंठा होती. तीव्र उत्कंठ आणि प्रगाढ आसक्ती असं रूप गोस्वामी म्हणतात. याला त्यांनी पूर्व राग रस म्हटलंय. पूर्व राग आणि उत्तर. पूर्व राग म्हणजे पहिल्यांदा भाव निर्मिती मधुर रसाची जर व्हायची असेल तर 2 गोष्टी झाल्या पाहिजे. मिलनापूर्वी एक प्रगाढ आसक्ती आणि तीव्र उत्कंठा. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तेव्हा तुकाराम कळतील. मग कन्या सासुराशी मी हात राखून बोललोय. थोडंसं बोललोय भक्तीवर. आणि जोपर्यंत मी भक्तीचे अंग सांगत नाही तोपर्यंत तुम्ही पझल झाले असता. जीवना वेगळी मासोळी हे मुरलीनी केलं. तीव्र उत्कंठा, साधी उत्कंठा. मग 3 उत्कंठेचे प्रकार तुकारामाने दिलेत. कन्या सासुरासी जाये मागे परतोणी पाहे तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी केशवा. उत्कंठा पण साधी. कधी भेटशील. पहिली कशी स्थिती. चुकलिया माये बाळ हुरु हुरु पाहे. माय चुकल्यानंतर बाळ मुसमुस मुसमुस रडतं. साधी. पुढे शेवटी तर तेच आहे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. मरून जाईल. भगवंता तुझ्याशिवाय एक क्षण जगणं. जशी मासा पाण्यातून बाहेर निघाला की तडपतो ती तडप ह्या गोपिकां पूर्व राग त्याला म्हणतात. पूर्व राग मिलनापूर्वी तीव्र उत्कंठ आणि प्रगाढ आसक्ती. तेव्हा तुकाराम समजतात जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. याला त्यांनी पूर्व राग म्हटलंय आणि पूर्व रागातून उत्पन्न झालेला रस म्हटलंय. ही स्थिती उत्पन्न झाली पाहिजे तेव्हा भगवंत भेटतो. म्हणून ज्यावेळेस देवी जगदंबा गायब व्हायची जेवण घेऊन रडायचे. कोण? रामकृष्ण रडायचे. ओक्साबोक्सी रडायचे.